राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या स्टोरीकडे जाण्यापूर्वी एक लय महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा आहे. साधारण 27 गायींचा गोठा आहे. पालखी मार्ग आपलं ज्ञानेश्वरांची पालखी जाते सातारा जिल्ह्यात. तर लोणंद या ठिकाणी तर त्यांना एक ट्रकभर वैरणीची आवश्यकता आहे आणि काय जगात चाललाय त्या रेटनुसार त्यांना तो पाहिजे आवश्यक. आणि तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा संध्याकाळी, ज्याच्याकडे आहे त्यांनी मी तुमचा संपर्क लावून देतो, तुम्ही ते देऊन टाका. आपल्या स्टोरीकडं आज आपल्याला जी स्टोरी बघायची ती बुलढाणा जिल्ह्यातली. आत्ता घडलंय 2 मार्चला. जगामध्ये पती पत्नीचा संबंध हा असा एक विषय हा इथलं डार्क गडद प्रामाणिकता एकनिष्ठ आणि सगळ्यात महत्वाचं ते आधारित कशाचा विश्वासावर, विश्वासाच्या नात्यावर सगळं टिकतं. आणि एकमेकात विश्वास नसला ना की वाटलो व्हायला टाइम लागत नाही. मग फक्त लोक बुंदी खाऊन गेल्यात आणि त्यांनी अक्षर टाकल्यात म्हणून एकत्र राहण्यात काही पॉईंट नाही. सगळ्याच ठिकाणी बाया वाईट नाहीत, सगळ्याच ठिकाणी गडी पण चांगलं नाहीत, अशी परिस्थिती असते. जशी स्टोरी तशी तुमच्यापर्यंत जे घडलंय ते सांगणं माझी जबाबदारी. वृषाली गावंडे आणि प्रकाश गावंडे, आता हे कुटुंब असं आहे. प्रकाश गावंडे ही व्यक्ती शेती करते आणि वृषाली गावंडे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. सोन्यासारखा 5 वर्षाचा मुलगा आहे त्यांना. काय पाहिजे, देवाने सगळं दिलंय ना. पण तसं नाही, खावायला पाहिजे ना, असा विषय होतो. आणि ही घटना ही फक्त पैसा जास्त झाल्यामुळे त्याला कंट्रोल न करता येणं. पैसा जास्त येतोय बी महिन्याला, म्हणून त्याचा अतिरेक करायच्या नादात, ते उधळण्याच्या नादात, त्याचा वाईट वापर करण्याच्या नादात यांच्याच आयुष्याचा शॉर्ट झाला आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं जपून राहावे आणि बंजुनी खावे हे तत्व लक्षात घ्या. नाही तर तुमची सुद्धा 2026ला स्टोरी मला सांगावं लागेल दुर्दैवानी, ध्यानात ठेवा. काय विषय तुम्हाला सांगतो. बुलढाणा जिल्ह्यात कवठा बोंडवळ हे जो गाव आहे त्या ठिकाणी ही दोघं जोडपं राहतंय. आणि तसे ते मेन बुलढाण्याचे होते, पण आता नोकरी जिथं असते तिथं जवळ त्या गावात किंवा 10-5 किलोमीटरवर जवळ राहावं लागतं, असा विषय. मुलाच्या शिक्षणाच्या हेतूने त्यांनी त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली. आणि ही जी शिक्षिका आहे वृषाली, ह्या पिंपळगाव काळे या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण देण्याचं काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट शिक्षिका आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे त्यांना त्यांचा कामाचा आवेग, त्यांचं शिकवण्याची पद्धत, एक त्यांचं नाव आहे त्या क्षेत्रात, हे लय महत्वाचं. घर सांभाळून शिक्षण विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्या करायच्या. आता काय झालंय बघा, नेमकं हे नवरा प्रकाश हा शेती करायचा. ती 2018ला यांचं लग्न झालं होतं, बरं का. पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे. मग ह्याला ती बायको पसंत नव्हती तर करायचीच नाही बा. हाय केलंय लग्न, सोन्यासारखं मूल झालंय, नीट नांदायचं. पण हा जो प्रकाश गावंडे, ही 2-3 वर्ष गेल्यानंतर करोनाचा काळ आला, तुम्हाला माहिती 1920चा, तो सारला. लोक हळूहळू पूर्वपदावर यायला लागली. अजूनही आठवणी ताज्या आहेत, ज्या घरातून आपली रक्तमासाची मित्र परिवार माणसं गेल्यात करोनामध्ये. हा, जाऊन द्या. आता विषय काय झालाय, 2021-22च्या आसपास हे ज्या वृषाली आहेत त्यांचं शिक्षिका, त्यांच्या डोक्यात खटका यायला लागला. हा, बायकोचा धर्म आहे तो, बायकोचं नवऱ्यावर लक्षच असतं. हा, तुम्हाला माहिती आहे ना. आपला नवरा ठराविक टायमात कुठं असतो, घरीच असायला पाहिजे. पण त्या टायमात तो बाहेर असेल ना, तर नक्की आज मित्रांच्या बरोबर डोसायला बसला, ही बायकोला कळतं. आणि त्यात मग ती फोन करते, एका शब्द ओळखते. त्यांनी किती पण क्लिअर बोलण्याचा प्रयत्न करून द्या, एका शब्द ओळखते की आज डुसलेली आहे. मग ते 12 भानगडी चालू आहेत पुढून पुढे. मी कडीच उघडणार नाही, डुसून या, तुम्हाला किती सांगितलं दारू पिऊ नका, दुनियादारी लाखलपडी, तुम्हाला माहिती सगळं. आता काय आहे ते बरं आहे. इथं काय झालंय, त्या 21-22 सालाच्या आसपास त्या वृषालीच्या एक गोष्ट लक्षात आली शिक्षकाच्या, की आपला नवराचे अनैतिक संबंध लफडं कुठंतरी आहे, ही शंका त्यांनी. त्यानंतर त्यांची खात्री झाली, हा, ही जाते कुठंतरी. मग तुम्हाला माहिती आहे, बाईची जात सवत सहन करीत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, अजिबात नाही.
मग काय तिने कालिकेचा अवतार घेतला, नवऱ्यासंग बांधणं स्वतःच्या हक्कासाठी. त्याच्यात त्या माऊलीचं बिचारीचं काय चुकत नाही की सोडून दे, नीट वाग, पोरगई दुनियादारी लागलं. पण ती भांड्याला भांड वाजायला लागलं प्रपंचात. ह्याला काही दम निघत नाही. हा, लोक शरीराव हात पाय वार तुटू तुटू मेली बाई पायी, लक्षात घ्या. हा, खलास झाली लोक, काय नाही, इष्टेटी सगळ्या उधळल्या बाई पायी. हा, बायको असून बरं का, ही तर किरकोळ आहे. हा, ज्यांनी तो माज केला त्याचा माज महिना झाला बा. हा, कवा काय होईल सांगता येत नाही. आता इथं काय झालं, शो काय गडी तयार नाही. तिलाच दुस दादागिरी, रोबाब, मी गडी आहे, मी काही करी, नवरा बायकोची बांधणं. मग ह्याचा अतिरेक कुठतरी होतो. तुम्हाला माहिती आहे ना, घरात किरकिर लय चांगली नाही. त्या किरकिरीचं रूप काय होईन काय घेईन सांगता येत नाही. हिने पाठ उठून जायचा, तिकडे शॉट टाकून यायचा घरी टाकण्याऐवजी, असा प्रकार तिच्या लक्षात आल्यामुळं बाचकं बोचकं धरलं. म्हणले लय याचं डोक्यावून गेलं. आता बाचकं बोचकं भरलं, पोरग कडव घेतलं, 4-8 दिवसाची रजा टाकली, डायरेक्ट माहेर. डोक्याला ताण आहे. माहेरला गेल्यावर हे शिक्षकाच्या डोक्यात एवढा खटका बसला होता. म्हणली याला कोर्टाची पायरी दाखवते. आता 498 अंतर्गत केस दाखल केली वकील देऊन, आणि इस्टेटीत बी हिस्सा नांदायचंच नाही मला, आमकं तमकं, असं त्यांनी कायद्याला धरून केलं बा. 498 नोटीस मिळाली. घटस्फोटाचं ते काय इस्टेटीत हिस्सा बिस्सा लागलं पडी. मग ह्या प्रकाशने काय केलं, 4 माणसं इकडची, लग्न जमावणारे 4 टग्गे, आणि त्याच्यानंतर तिकडची 4 माणसं, एक बैठक मिटिंग बसवायचं ठरलं. बैठक इतकी यशस्वी झाली की सकारात्मक तोडगा असा काढला की ही 498 नोटीस, ही आमकं तमकं सगळं तू मागं घे, आणि परत असं काय होणार नाही, चूक झाली तू नांदायला ये. आता सगळ्या स्वतःच्या आई वडिलांनी सगळ्या 4 माणसांनी सांगितलं, माणूस थोडा दबतून ऐकतोच की, काय डायरेक्ट त्याच्या अंगावर जात नाही असा विषय. कधी पण मग तुटण्याऐवजी जुटणं चांगलंच आहे. मग पाठवली, ती केस माघारी घेतली, परत नांदायला आली. परत नांदायला आल्यानंतर शेनी काय कुठं बाहेरचा कार्यक्रम बंद केला होता, कारण तिच्या काय निदर्शन आलं नाही. तिला माहिती आता काय जर ओपनली करावा तर डायरेक्ट 498, आता काय यायचे नाही परत गप गडी. त्यांनी तब्बल 1दा 2दा 3दा 3 वेळा अन्नातून विष घालून आपल्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला. आता पोलीस स्टेशनला दिलेल्या स्टेटमेंटनुसार, लक्षात घ्या. हे 3 वेळा जेव्हा तिच्या विष प्रयोग झाला त्यावेळेस ही शिक्षिका आहे, माझं स्वतःचं असं मत आहे, आता ती माझी बाचीचाच धरून चाला, हा 3 वेळाचा जो संकेत आहे हा नियतीचा संकेत असतो, लक्षात घ्या. अशा वेळेस हमेशा इतकं सावध व्हायचं की तुझं इस्टेट नको किंवा तो आहे पण तू नकोच. तो नवरा तिथंच 0 मिनिटात सोडून द्यायला पाहिजे होता, सोडून द्यायचा. हा, ती नोकरी होती, 5-50,000 60,000 पगार मिळत असं, पोरग होतं सोन्यासारखं. 3 वेळा विष प्रयोग म्हणलं, ते नियतीचा 3 वेळा मिळालेला संकेत तिला कॅच करता आला नाही. आपण मनुष्य नाही करता आला. हे चुकीचं आहे, हे चुकीचं घडलं. तिथंच राहिली, विषप्रयोग करून सुद्धा राहू द्या. ती काय मरून गेली नाही विषप्रयोगाने, काय नाही एनकेन प्रकारे. ती काय आपल्या तिच्या प्रकाश ठरलं होतं तिला मारायचं, विषप्रयोग करून म्हणजे जे मारायची बायको. मग याने म्हणला ही विषप्रयोगच काय खरं नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग त्यांनी त्याचा मित्र मंगेश जवळकर या मित्राजवळ गेला. मला बायकोचा काटा काढायचा आहे, तू मला मदत कर. मग मित्र म्हणला ना, काटा काढायचं एवढं अवघड असतं का, ती सोपं असतं का म्हणला, ती पैसा बिसा लागतो त्यासाठी, त्याला किलर बिलर लागतो, असं लागतं. मला ₹1,00,000 देतो मी, चल. ₹1,00,000 म्हणले होते. मंगेश जवळकर म्हणला मग बघतो बा मी एक जणाला सांगून. म्हणला, आणि सुशिक्षित फॅमिली, ती काय अशी इडी नाही. त्यांना असं वाटलं की म्हणजे खून तर करायचा पण अपघात वाटला पाहिजे. म्हणले रस्ते अपघातात जर मारलं गेलं तर काय होत नाही, म्हणले जिरणार केस. तिची दिनचर्या काय, मला सोपं आहे. ती सकाळच्या पारी शाळा असली की 6 वाजताच घरून निघते, 7 वाजता ते शाळेत, 6:30ला तर निघते, 7 वाजता शाळेत. स्कूटीवरून जाते, त्यावेळेस ठोकर मारायची. कुठून जाते म्हणला, ती चावरा फाटा आणि कौठा बोंडोळ ह्या रस्त्यावरून जाते. चावरा फाट्यावर का, बरोबर ठीक आहे. त्या मंगेशनी त्याच्या मित्रांनी
अजून एक रोटी पंटरच म्हणा, आता गाडीचा मालक आहे, टाटा इट्रा एक छोटा हत्तीपेक्षा मोठी गाडी असती, 1-1.5 टन वजन, पिकअप धरून चाला, त्याला गाठला बा ड्रायव्हर, ते चालक, आणि त्याचं नाव आहे सूर्यवंशी आडनाव. सूर्यवंशीला गाठला, म्हणला असं असं पैसे मिळतात तुला, ही एवढी बाई फक्त डाखा द्यायचा ठोका ती मरून जाणार म्हणला. आता ह्यो पिकअपवाला ही काय अशी वरून पडलेली आहेत का, ह्याला घरी आई बाप, पोरं, लेकरं बाळ, बायको सगळं असणार ना. माणूस एवढ्या लाख रुपये ह्याच्यासाठी कस काय तयार होतो, ही नवलगडलेलं कोडे आतापर्यंत. काय बा मित्र येतं, तो पार्टी करीत असन, दारूचे पैसे भरत असन, जेवणाचे पैसे भरत असन, मच्छी थाळी, आमटण थाळी, जाट थाळी, काही बी खायला गेलं असं, त्याच्या पायी फार स्वतःच्या प्रपंच पाणी कसं काय टाकतात लोक, मला ही कळाना. काही गरज नाही, काही गरज नाही. आपला आपण कोणाच्या आद्यात मध्यात राहू नका, डोक्यात ठेव. ही तयार, मित्र तयार, ते तयार, हे द्यायला तयार, ह्याला तर मारायचे. माणूस इतका बेकार वापशीत येतो. आणि कायदा सांगतो तुम्हाला एखाद्या वेळेस रस्त्यानी रात्रीचा चाललाय, एखाद्या गुंडाने जर चाकू लावला, खिशातला पैसे, मोबाईल, काय लाकीट, काय घड्याळ असलं तर काढून दे, नाही तर खलास करीन असं म्हणलं, तुम्हाला म्हणणार रे बा मारू नको, ही तुला काय घ्यायची ती घे. तुम्हाला लुटून सोडून दिलं तर ते गुंड तुम्हाला मारणार नाही, सोडून देईन, परत तुमच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला येईन का ते नाही. त्याच्यापेक्षा खतरनाक पोलीस असतात, ध्यानात ठेवा. गुंड तरी एकदा सोडून देईन, पण पोलीस हे कायद्याने चालतात. कायदा असा सांगतो की एखादी गुन्हा केल्यानंतर जो मुख्य आरोपी सुपारीदार, तो जितका मुख्य आरोपी, सह आरोपी म्हणून त्याच्या एवढी सजा, लय अवघड आहे, सुट्टीच नाहीत. एखाद्या गुन्हेगाराला मदत करणं, त्याच्या गाडीवर बसून जा, ती चालत नाही तिथं. तो मला चल जेवायला म्हणून मी गेलो, मला काय माहिती कोण करीत, तसलं जमत नाही. ती FIR मध्ये बरोबर होतो कार्यक्रम. सह आरोपी होऊ नका कधी, सावध राहा, दुनिया बेकार निघाली आहे, विश्वास ठेवू नका कोणावर, आणि कायदा हातात घेऊ नका. स्वतःचा प्रपंच, कुटुंब सोडून दुसऱ्याला मदत करू नका. आता हे झाले 3 जण. ते चालक होतं, ते टाटा इंट्राचं छोटं पिकअपचं, म्हणलं मी करतो का, सूर्यवंशी. तारीख उजाडली 2 मार्च, सकाळच्या पारी 6-6 वाजता बायको करून निघाली स्कूटीवर. यांनी केला फोन त्या पिकअपचा, ती तिकडं रेडीमध्येच. आणि ती बाय आपली लेडी, तुम्हाला माहिती आहे, शिक्षका, ती काय अशी कट मारित जोरात नाही पळवत, ते आपलं साईडने 40-45. सकाळच्या पारी काही 6 वाजता कुठं ट्रॅफिक जाम नसतं, काय नसतं. हे बरोबर ती बाई पुढं निघाली शिक्षका, की हा लगेच मागून ते जो चालवित होता, त्या चालवण्याच्या राईट साईडने ठोकली. ती स्कूटी उडाली, ती शिक्षिका वृषाली गावंडे अशी वर उडाली, डोक्यावर आपटली. हातपाय मोडलेला माणूस जगतो, पण डोकं आपटलेला माणसाचा विषय संपला, ध्यानात ठेवा. सगळ्यात महत्वाची चीज आहे, कॉम्प्युटर आहे इथं डोक्यात. बाई जाग्यावर खलास, गाडी गेली निघून पुण्याच्या दिशेने. तिथं शेतकरी पळालं, लोक काय दुधावली होती, पेपर आले, त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला, पोलिसांचं पथक आलं. आता योगायोगाने बघा ही नियती कशी असते बरं का. पोलीस PI ह्या महिला होत्या, त्यांची टीम होती. मग म्हणले अपघात झाला. नवरा तिथं आला, मरणाचा रडायचा, काय सांगायचं, हुंद कधी देऊ नवरा, रडून द्या. मग ती पोलीस टीम आली. बरं काय झालं, काय नाही, एका गाडीने उडालो, गाडी तिकडं पळून गेली, असं तसं नाही. बाई रक्ताच्या थरड्यात पडलेला त्याचा मृतदेह, घरच्यांना बोलावलं, सगळ्याला बोलावलं, पंचनामा केला, PM ला पाठवलं. तिथं जर अपघाताचा रिपोर्ट आणला तो काय विषय नाही. ह्या घटनेतले जे पोलिसांची म्हणजे आपण म्हणतो ना पोलीस, त्यांचं काम कसं असतं बघा तुम्ही. त्या महिला PI आहेत, त्यांची टीम आहे, 1-2 जण. ती ज्या टायमाला अपघात घडला होता त्या टायमाला अर्धा तास आधीच तिथं हजर. त्यांना चेक करायचं होतं की ह्या टायमाला ट्रॅफिक किती असतं. 6 म्हणजे दिवस उजडायला लागलेला, थोडा उजाडलेला धरून चला. त्यांनी विचार केला, ह्या टायमाला तर ट्रॅफिक अजिबात नाही, हा ड्रायव्हर उडूच कसा शकतो, त्याला एवढा मोठा बागाडा रस्ता पडलाय तिकडं, महिला काय रस्त्याच्या मधोमध चलत नाही, साईडला चलती, काहीतरी शंका असली पाहिजे. आणि ह्यासाठीच हे खातं आहे, पोलीस खातं, ध्यानात ठेवा. जबरदस्त कार्यक्रम, काय अधिकारी लय भारी, काहीतरी दाल में कुछ काला आहे असं त्यांना वाटलं बा. पण तिचं स्टेटमेंट घेतलं, बाबा काय रे, शाळेला चालली होती, जिल्हा परिषद अमकं होतं तमकं होतं, मी आता कोणाकडे बघू, दुनिया बघू, ते चालू होतं, ते चालू द्या म्हणून. ठीक आहे, ते पिकअपचा शोध घेण्याचा सुरुवात केली.
CCTV सगळीकडचे खांगाळून काढले. कुठं तर तुम्हाला आता ही आहेत टोलनाके, CCTV ही पिकअप त्या साईडला फुटलेली जागा पिकअप घेतली. उचलला पहिल्यांदा सूर्यवंशी, ती काय सुट्टी आहे का त्याला? हा, उचलला. आता ड्रायव्हरच्या सगळ्यात आवडीचं जेवण, त्याला घरचं गोड लागत नाही, ध्यानात ठेवा. लय थोडी भूक लागली तर कुठं भजीच खाईन, वडापावच खाईन. हा, अजून थोडं पैसे खिशात असले शेटा बेटाचं तर चायनीज खाईन. बरं एखादे 2-4 एखादा जटखास गावलाय बहुत चांगलं, 500-700 रुपये शिटाच झाल्यात. मग एक बिअर बी पिणं, मग अंडा करी बी खाईन, रोट्या त्याचं टिपकं सुद्धा इथे असतात. त्याचं नवरा ड्रायव्हिंग करतात, त्याचं शर्ट कपड्यावर बघा लाल टिपके असतात तेलाची, अंडा करीचे असतात ते, असून दे. मग त्याला व्यवस्थित त्याची खातिरदारी केली, सगळ्या प्रकारचं अन्नपदार्थ त्याला खायला घातलं. झाला ना गडी बोलता, म्हणलं ह्या बघा ही माझं काय नाही, मला असा सुपारी मिळाली होती. सुपारी कुणी काय, लगेच त्याचा मित्र गावला आणि हा प्रकाश पण गावला. मग त्यांची वेगळ्या प्रकारे खातिरदारी केली, योग्य प्रकारे त्यांनी कबूल केलं की आम्ही असं केलं. म्हणजे एक ज्याला अपघात दाखवायचा होता अशी घटना उलटली गेली कशात, खुनाच्या ह्याच्यात. मग ते पोलीस आहेत महाराज, त्यांनी बरोबर कार्यक्रम सदरक्षण आहे करून टाकलं. अशी खोटी कायद्याची हाडली, कलमन बिलमन हे सगळं रिअल, त्यात काय वाद नाही. सगळ्यात स्टेटमेंट आमकं तमकं, तिथाचे साक्षीदार व्यक्षीदार. खोटी 18 वर्ष निघू शकत नाही आता. हा, 20 वर्ष आता खुनाचं गुन्ह्यात फाशी होत नाही आजकाल. 18-20 वर्षाची फिट खोटी यांना. मला सांगा, याच्या चुंगीची आग बाहेर जिरवायसाठी यांनी बायको मारली. दुसरी गोष्ट, नुसतं मित्र आहे म्हणून ही त्याला सामील झालं, ती गेलात. आणि ती ड्रायव्हरचं तर अवघड आहे भाऊ, ती तर काय दिलं असेल त्याला 5-50 हजार, काय दिल जा व्यवहार, ते लाखाच्या आतलाच व्यवहार होता ना. एखादी बाई मारली, काय म्हणजे लोक त्याला बी प्रपंच असनच ना, शुद्ध मूर्खपणा. आमच्या गावात बागायती गाव, ऊस बागायतदार आहे, मरणाचे मोठमोठे शेतकरी आहे. 30-30, 40-40, 50-50 लाख रुपये बॅलन्सचे लई शेतकरी आहेत. म्हणजे बँकेत बॅग बॅलन्स असणार आहे. यांना जर आला असताना म्हणला असताना की मला सालाने राहायचे बा, ऊसाची दारेदार राहायची, गावात काढायचं, कुठं कांद्या बिंद्याची दारेदार राहायची, लाख रुपये देतात वर्षाला, जीवन देतात, ती राहण्याची सोय, आंघोळीची सोय. एखाद्याचं जीव घेऊन तिथं राहण्यापेक्षा सन्मानाने दारी धरून खोऱ्यावर मोबाईल बघून लाख रुपये कमावला असतं ते. त्यामुळे म्हणतात तू कष्ट करा भाकर खा, काय मजा नाही ती बाहेर करण्यात. हा, आणि आरोग्याच्या दृष्टीने स्टोरी तर सांगितली तुम्हाला, पण एक महत्वाचा विषय सांगून जायचा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात एक गाव आहे, त्या गावात 80% शेतजमिनीवर गावकऱ्यांच्या द्राक्ष पीक हे केलं जातं. सगळ्यात जास्त तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण द्राक्ष बागायतदाराच्या घरात आहेत. आजची परिस्थिती बघा. मग औषध कशात, मला म्हणणं नाही सीजन चाललाय, काच काटून अर्धा किलो बिगर दूध थान ह्याचे असले खाऊ नका, खायचे ना मापात खा. कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, औषधाचा भयंकर परिणाम होतो. बिगर दुधा खाऊ नका, काय चांगलं दूध काढा मग खा, आणि कमी प्रमाणात खा. कच्चून द्राक्षी खाऊ नका. रामकृष्ण हरी माऊली.